आहे फिरायला. ये ओ ते पण मॉर्निंग सकाळचे 6:30 वाजता. बाय देव बाप्पा, बाय देवी माता. चाललो आहे दमणला. ही गाडी बुक केलेली आहे. बघूया आता कसं हॉटेल मिळतंय आम्हाला. होटल बहुत लगा है, आपको कैसा चाहिए? मतलब हाउस टाइप चाहिए आपको? हाउस टाइप पाहिजे ना? नको ना, नॉर्मलच जो पाहिजे. होटल मार्केट में ही मार्केट में नॉर्मल होटल तो पूरा लाइन में ही लगा है। पूरे दो का तो वो उमेश होटल है ना, नेशनल टैक्सन के बाजू में। हाँ। और उधर कौन मार्केट में समुद्र कौन सा है? लोकल बीच है वो, अच्छा। जेटी तो- बोलते हैं ना, जेटी। हाँ वो हा इथे रात्री मजा आहे ना. हमारा सगळं वाव काय मस्त वाटतं ये ना. अपना खोले हो ना, वाव काय एरिया आहे यार. ये इधर से मस्त. फोटो इथे सगळ्याचा फोटो काढण्यासाठी सगळं बाहेर गाव इकडेच आणून ठेवले. मीडियम होटल मिलता है वाव, इधर, सब बड़ी बड़ी होटल। मला इथे फोटो काढायचे आहेत. एक लाख आपल्याला बोलताय? हाँ, बघ आता हॉटेल इथे आहे. अरे आता तुम्ही कोणता तो हॉटेल बोलला? त्याला कोमल. कुठलं होता? उमेश. मस्त नावच लक्षात नाही राहते यार. मस्त पीछे है, पीछे है. इधर उधर निकाल। नहीं, देख लेते. ये क्या आगे बीच ही है क्या? हाँ सामने बीच। है ना लंबा सामने है क्या? बीच. मार्केट भी है और बीच भी नजदीक है ना. मार्केट भी है. हे बघ, काय? बघ, हॉटेलच आहे. वाव काय हॉटेल आहे मस्त रे. इथे बघूया का बघ ना विचार तसं. विचारून तर येऊया. तर हा असा आमचा रूम. हा बघा, हा असा आमचा रूम आहे. ते छान असा स्टडी टेबल. तर आम्ही पूर्ण मेकअपने सगळा खाण करणार. व्ह्यू आम्ही थोडा स्वस्तातला घेतलाय ना, त्याच्यामुळे आमचा व्ह्यू असा आहे. वाव, समोरचा व्ह्यू जरा चांगला दिसतोय. मस्त वाटतंय. आणि हा आमचा बेड. बेडवर माझी दुसरी परी. आणि मग हा बेडचा नंतर नक्षा खराब होईल म्हणून आम्ही आत्ताच सगळं दाखवतोय. हॅलो हबी. माझी दुसरी परी इथेच आली पटकन. फॅन, AC, 2 फोटो छान. आणि आता आपण बघूया बाथरूम. तर बाथरूम पण खूप छानच आहे. मी पण छानच आहे. ठीक आहे, मस्त मोठा आहे, एकदम स्पेशियस. या रूमचं भाडं वॉर्डरोब पण असं छान दिलेलं आहे. वॉर्डरोबमध्ये लॉकर पण दिलं आहे. एक्स्ट्रा पिलो, एक्स्ट्रा बेड लागेल आम्हाला. चांगला वाटलाय. आणि या रूमचं रेंट आहे फक्त 3000 विथ ब्रेकफास्ट. तर हे जरा सोन्याहून पिवळं आहे की 3000 विथ ब्रेकफास्ट आहे. कारण गोव्याला थोडंसं महाग होतं, 5000 होता आणि त्यात ब्रेकफास्ट पण होता. हो, तर खालचा रेस्टॉरंट पण खूप छान आहे. ब्रेकफास्टमध्ये बसायला चांगलं वाटतंय जरा. हे बघ वेड्या, छान वाटतंय. मला आवडला रूम खूप. आहे ना? कसा वाटला तुम्हाला रूम? पण आपल्याला रूम वरती वेळ नाही काढायचा आहे पूर्ण. आपल्याला वेळ कुठे घालवायचा आहे? बीचवर, आहे ना. नाही तर आपण रूम चांगला आहे तर रूम मध्येच बसून राहू. नशीब इथे हे नाही आहे, बाथटब आहे. नाहीतर आम्ही पूर्ण नाहीतर दुबई बाथटब मध्येच घालवलेलं आहे. तो बोलला ना तिकडे आहे. नाही, पण आपल्याला बाथटब नको आहे. कारण बाथटब भेटला तर आम्ही दिवसभर हॉटेलवरच घालवतो. आम्ही बाहेर फिरत नाही. इथे आम्ही फोटो काढायला आलो आहे तर फोटोच काढू, आहे की नाही. तर आम्ही आता चाललो आहे मोती दमन. मोती दमन, नानी दमन असं काहीतरी नावं आहे तिथे. तर हा असा किल्ला लागला आहे आम्हाला. आम्हाला ना थोडं माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना विचारत चाललो. तर इथून कसं जायचं? आगे जाएंगे ना तो साईं बाबा का मंदिर. 1 मिनिट. 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 1 मिनि
तर आता आम्ही आलेलो आहे फोर्ट दमनमध्ये. फोर्ट काय? पोर्तुगीज फोर्ट. इकडे हे बघा असं असं छान असं हे कलरफुल वॉलच्या बाजूलाच असं पोर्तुगीज फोर्ट म्हणून आहे. छान आहे. हा फोर्ट पण बघण्यासारखा आहे असं बोलतायत, त्यामुळे आम्ही बोललो की थोडंसं बघून येऊया. अंधार व्हायच्या आत जाऊन आलं तो बरं आहे ना. आता बघूया कसं आहे. आणि ही आहे फोटोजेनिक कलरफुल वॉल. छान असं बोलतात. पुढे पुढे खूप छान छान आहे. अशा तऱ्हेने आम्ही मोठी दमन केलेली आहे आणि गपचूप ऑटो पकडून आम्ही चाललेलो आहे. तर चांगलं आहे फिरण्यासाठी, फक्त खूप थोडंसं चालायला लागते. जर आपल्याकडे कार असेल तर तुम्ही आरामात हळूहळू सगळं स्पॉट आम्हाला आता टाईम खूप झाला आहे म्हणून आम्ही गपचूप चाललो. हनुमान बघ, आमचा हनुमान बघा. हनुमान दाखव. जय हनुमान. आमच्या शोणीच्या लिप्सचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तिला विंटरमध्ये हे लिप्स थोडे क्रॅक होतात, म्हणजे जास्तच क्रॅक होतात. तर त्याच्यामुळे मग मॅडमला खायची आहे मॅगी बोललं की तोंड आमचं जरा खुश असतं. नाही तर मग हनुमान. सकाळपासून दुसरी टी शर्ट आहे, माझे तिसरे आहेत कपडे. मी बोलली मस्त एका दिवसात 3-4 ड्रेस घालायचे. हा बघा असा मस्त व्ह्यू आहे, एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. मला वाटतं व्हिडिओमध्ये इतकं छान दिसत नसेल, पण रिअलमध्ये खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. आणि हा आहे हॉटेल. कोणी येत असाल तर तुम्हाला एमरेल्ड हॉटेल म्हणून आहे. त्यांनी छान आता नवीनच हॉटेल हा बनवलेला आहे. स्वस्त पण आहे आणि ठीक आहे ना. 3,000 ब्रेकफास्टसोबत 4 जणांना काय वाईट आहे. हा बघा, हा आमचा हॉटेल मस्त आहे. तर मला कुठेही गेलं तरी पाणीपुरी लागते. या दोघी तर मॅगीचं वेट करतायत, यांचं माहिती नाही आहे. तर आम्हाला कुठेही गेलं तरी मॅगी लागते. मॅगीमध्ये मस्त धुवून निघते ना असं खूपच मजा येते. अरे ब्रेक कौन सा है इसमें? ओए ब्रेक इज रेड है. बाना की कलर सेम थी. नेक्स्ट इज द रेड ब्रेक. चालू करतायत बघूया. इथे एका चालत. अरे वा, चांगली चालवली. अरे वा, अरे पप्पा गेले पण. हॉटेलमध्ये हा ब्रेकफास्ट आहे. हे आहेत पोहे, थोडेसे घेतले होते. आणि आहे हे पण आहे, हे आहे इडली वडा. मस्त असा इडली वडा आहे. तू घेते? मी सगळं विचार करते एक ट्राय करून. मला खूप मोठा वाटतं, मी जास्त नाही खात सकाळचं. मी वडा घेते आणि ह्याच्यात आहे सांबार. सांबार हा आहे सांबार. काय पाहिजे? छान तर दिसतोय, तर टेस्टी आहे की नाही बघूया. काय पाहिजे? मला दुधी फार आवडतं म्हणून मी दुधी घेते. भोपळा दुधी. पोहे. तर असा माझा हा मेन्यू आहे. आणि इथे मिनी ऑमलेट पण मी घेतले. हे मिनी ऑमलेट आहे. आणि हा आहे ब्रेड बटर. हे मी सगळं थोडं थोडं ट्राय करायला घेतलेलं आहे. तर बघूया मी खाते का. हॅलो गाईज, तर आम्ही सकाळ सकाळी रेडी झालो आहे सिल्वासाला जायला. दमनला सिल्वासा असं खूप छान प्लेस आहे, तर तिकडे आम्ही निघालो आहे. आणि हा आहे माझा असा लुक. हा बघा, हा
हा माझा लुक आहे. हा कोणाचा आहे? आज मी वन पीस घातलेला आहे छानपैकी. हा माझा गॉगल आहे. मी गॉगल पण घेतला आहे छान. चला. तर कशी दिसते आहे मी? ओके, तर भेटूया आपण. तर आमची गाडी आलेली आहे. ही आमची गाडी आहे. ही आमची सोनू आहे. ही आमची दुसरी सोनू आहे. चांगली गाडी आहे. वा, आज पहिल्यांदा आम्ही जरा चांगली गाडी बुक केलेली आहे. नाहीतर आम्ही ऑटो आणि काय नको, मी नाही पुढे बसत. पुढे बसलं की बेल्ट लावायला लागतात. त्याला बोला की जरा त्या चप्पल शिवणाऱ्या वेळाकडे थांबा, माझी बॅग तुटली. हा आहे स्वामीनारायण मंदिर, सिल्वासा मंदिर. छान दिसतंय. स्वामीनारायणच्या मंदिरात आम्ही पहिल्यांदाच चाललो. तर बघूया असं आहे. दादरच्या स्वामीनारायणमध्ये पण आम्ही कधी गेलो नाही, त्यामुळे मी बोलली एकदा तरी जाऊन बघूया, योग आलाय तर. आता आम्ही आलो आहे एका गार्डनला. नक्षत्र वन दादरा अँड नगर हवेली. दादरा अँड हवेली. बघूया आपण कसं आहे. आम्ही आता आलो आहे लायन सफारीला. बघूया लायन सफारीचं काय आहे. इकडे ना लायन सफारीला एकाचे 100 रुपये आहेत. 100 रुपये आणि मुलांचे 50 रुपये आहेत. अरे हाय हाय, अरे तो बघ, अरे लायन दिसला तो बघ, तो बघ. अरे बघ ना, अरे लायन दिसला रे खरोखर. वाव, मस्त. पण जरा ओपन जीप असती तर जास्त मजा आली असती. हे आलो मस्त ना. वाव वाव, मस्त. एक झोपलाय, एक बसलाय. पाणी प्यायला यायला पाहिजे, जरा आम्हाला मजा येईल. फर्स्ट टाइम आम्ही आलो आहे. मस्त मजा येते आहे की नाही. जरा लायन बघायला भेटलं म्हणून मजा आली, नाहीतर मग ते आम्हाला कधी मिळत नाही आमच्या नशिबात. पण फक्त जीप पाहिजे. हो, इथे डिअर पण आहे. जास्त जोरात बोलायचं नाही आहे, हळूच बोलायचं, नाही तर ते लोक पळून जातात असं ते लोक. तर डिअर पार्क आणि लायन पार्क असं वेगवेगळं आहे. पण आम्हाला इथे पण डिअर दिसलेले आहेत 2 आणि बाकीचे पण 2 आहेत. तुम्हाला दिसत नसतील पण हे बघा 2 4 आहेत. ठीक आहे, इथे पण 2 आहेत. आमची अशी गाडी आहे छानपैकी. सगळेजण दिसतात अशी गाडी. तर आता आम्ही आलो आहे दुधनी लेक. दुधनी लेकला पर बोटचे आहेत 400 हाफ राऊंड आणि फुल राऊंडचे 500. तर मोटरवाली असेल तर 2000 आहे. आणि असं ते हाताने काय घेऊन जातात ना, वल्लवरे नाकवा, तसं 400 आहे हाफ राऊंड. मोटरचे 2000 आहे आणि 2500 फुल राऊंडचे आहेत. तर अशी बोटिंग वगैरे आहे छान. पण ना आम्हाला आता जायचं म्हणजे खूप विचार पडला आहे. तर हाफ राऊंड कधी संपेल असं वाटतंय. खूप लांब लांब लोक जातात. बघतो आता आम्ही जाऊ शकतोय की नाही ते. फायनली आम्ही बोटिंग करतो आहे छानपैकी. काका चांगले चालवत आहेत. काका बोट चालवत आहेत. मी त्यांच्या बाजूला बसलेली आहे कारण थोडं मागे जायला खूपच भीती वाटते. वरती बघा छान असं मस्तपैकी ते गाण्याची वाईब येते. दो लफ्जों की है दिल. तुम्हीच मला घाबरून का आधी येत नव्हते. अंकल अभी हो गया ना. हाँ बस बस. चला. अरे पाहिजे. देखो पहले तो सब लोग नहा बोले, अभी मैंने डेयरिंग.
वा मला थोडी अशी आता जरा डेअरिंगबाजी आलेली आहे. पण जराशी भीती पण वाटते. अजून किती लांब आहे यार आमचं स्पॉट. आता आम्ही आलो आहे बटरफ्लाय पार्कला. बटरफ्लाय पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय असतात असं सांगितलंय. अजून मला वाटतं चालू नाही झालंय, पण माझ्या मुलीला दिसायला लागलेत है ना आर्या. बापरे. आता आम्ही आलो एन्व्हायरमेंटमध्ये म्युझियम. एन्व्हायरमेंट म्युझियम पण ह्याच्या समोरच आहे. ते पण बटरफ्लायच्या समोरच आहे. तिथे पण म्युझियम आहे. तर बोला आर्टिफिशियल म्युझियम आहे. आर्टिफिशियल सगळेजण आहे. तर बोलो बघूया काय आहे. 10 रुपयेच आहे फक्त एंट्री फी. 10 रुपये में मजा लो. बघूया. हो माय गॉड, थोडंसं भीती वाटते ना. बट थोडीशी भीती वाटते हो. बापरे, खतरो के खिलाडीमध्ये आल्यासारखं का वाटतंय बाई. बापरे, खरं कुठे आहे भालू. डेंजर. कोबरा. खूप भीती वाटते. पण खरोखर काय आलं बिलं तर मेलो आपण. चावेल चावेल तुम्हाला चावेल चावेल. तिथपर्यंत जाऊन येऊन जा गं. बघूया, नाही तर तू फट्टू याचं समजेल मी. बघूया बघूया तुझी हिंमत. स्टार्ट. जा ना आता, पटकन जाऊन ये ना. बघूया ना. ए वाटत. तर आता आम्ही आलो आहे ओम अशा मंदिरात, जे असं वरून ओम दिसतंय, पण असं तर काही दिसत नाहीये. तर बघूया कसं दिसतंय. ओ हा, हे थोडं असं खूप लांब आहे, पण बघूया. महादेवचं मंदिर आहे. तर बोललो दर्शन घेऊया. आता आलो आहे तर इथे. कसं ते बघा, तसं दिसतं ते. मी एका मिनिटात केलं. काय पाहिलं पण नाही. तो बघ तसा ओम भरतून. तर अशा प्रकारे आमची दमनची पिकनिक संपलेली आहे आणि आम्ही आता गपचूपपणे घरी चाललो आहे. तेच रुटीन, तेच जेवण बनवा, तेच यांना खायला द्या, तेच सगळी कामं करा. आता हे सगळं संपलेलं आहे, तेच करायचं आहे. पण मला असं वाटतंय की जर कोणाला गोव्याला जाता येत नसेल तर त्यांनी दमनला एकदा नक्की विजिट करा. कारण थोडंसं गोव्यासारखंच वाईब येते. खूप सारे फोटोज वगैरे पण छान छान फोटोज येतात काढायला, म्हणजे फोटो मिळतात काढायला. आणि खूप बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं 2 दिवस. गोव्याला फक्त काय आहे ना, बीचवरती नाईट लाईट वगैरे आणि जेवण, बसायला, दारू बिरू प्यायला, हे चांगलं आहे. इकडे ते नाही आहे, पण बाकी आहे काही बघण्यासारखं. मंदिर वगैरे आहेत छान छान, फिरायला आहे. आमचे 3 स्पॉट आता राहिलेले आहेत. तर आम्ही पुन्हा नक्की कधीतरी येऊ आणि मग ते 3 स्पॉट पण करून टाकू. देवबाग बीच, जंपोर बीच आणि एक महादेवचं मंदिर. खूप छान आहे ते पण मंदिर. तर नेक्स्ट टाईमला आम्ही परत येऊ.